पेत्र आणि योहान एक भिकारीले बरा करतस. एक दिन पेत्र आणि योहान मंदिरमा जात होतात. त्या मंदिरमा प्रवेश दरवाजाजवळ जवळ जाय राहतात. तेसनी एक लंगडा भिकारीले भीक मागताना देख. पेत्रने त्या पांगड्या माणूसले देखीसन सांग, तुले देवासाठी मना जोडे पैसा नाही शेतस, पण मना जोडे शे ते मी तुले देस. येशूने नाव कन उठ आणि चालू लाग. लगेच तो पांगड्या माणूस बरा होई गया. तो चालू लागना व तो उड्या मारत परमेश्वरने स्तुती करू लागना. मंदिरना अंगण मधला लोकसने त्याला देखील आश्चर्य कर. त्या बरा होईल माणूसले देखासाठी लोकसने तेना आजूबाजूले गर्दी करी. पेत्रने तेसले सांग, ह्या माणूसले बरा होईल देखीसन तुम्ही काबा आचार करतस आणि आमना सामर्थ्यकन व आमना चांगुलपणाकन तेले बरा नाही करेल शे, पण येशूना शक्तीकन आणि परमेश्वर देल विश्वासनाद्वारे हो माणूस बरा होईल शे. तुम्ही रोमी सम्राटले येशूले मारी टाकासाठी सांग. तुम्ही जीवनदाताले मारी टाक, पण परमेश्वरने तेले मरेल मधून परत जित्ता करा. जरी बी तुम्ही काय करी राहणार तुमले समजत नाही, तरी बी परमेश्वरने तुमना करणीमुळे मसीहा दुःख सहन करीसन व मरीन हाय भविष्यवाणी पुरी करी लेल शे. यामुळे आते पश्चाताप करा व परमेश्वरकडे फाका, म्हणजे तुमना पाप धुवामा येतील. मंदिर मधला पुढारी पेत्र व योहान बोलाना ऐकीसन रागे भरणार, म्हणून तेसले धरीसन बंदीगृहमा टाक. पण गैर लोकसनी पेत्रना वचनवर विश्वास ठेवा आणि आते विश्वास करणारसनी संख्या वाढीसन सुमारे 5,000 हुई होती. दुसरा दिन यहुदी पुढारीसनी पेत्र व योहान ले महापुजारी समोर व दुसरा धार्मिक पुढारी समोर उभा कर. तेसनी पेत्र आणि योहानले विचार, तुम्ही कोणती शक्ती कन ह्या पांगड्या माणूसले बरा करेल शे. पेत्रने तेसले सांग, हाऊ माणूस येशू ख्रिस्ताना नाव कन बरा हुईसन तुमना पुढे उभा शे. तुम्ही येशूले खिया टोकीसन मारी टाक, पण परमेश्वरने तेले परत जित्ता करा. तुम्ही तेले नाकार, पण येशू ख्रिस्तना सामर्थ्यना शिवाय तारण ना दुसरा रस्ताच नाही. हाय ऐकीसन धार्मिक पुढारीसले आचार्यना धक्का बसना, कारण की पेत्र आणि योहान सामान्य आणि अनाडी लोक राहताना बी तेसना समोर मोठा धाडसकन बोलत होतात, पण त्या येशूना सहवासमा होतात हाय तेसने वैख. मग तेसने पेत्र आणि योहानले धमकावं आणि जाऊ दिलं.